जीवनामध्ये हे 3 बदल करा आणि औषधांशिवाय खराब कोलेस्ट्रॉल कमी करा. नियमित व्यायाम, फायबरयुक्त आहार आणि हेल्दी फॅटचा आहार समावेश केल्यास आपण आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकतो आणि तेही औषधांशिवाय. चला तर आज आपण बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे बदल आहारामध्ये कोणते बदल करायचे हे जाणून घेणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे हाय कोलेस्टेरॉलची समस्या वाढलेली आहे. शरीरातील वाढते बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढवतं. परंतु हे हाय कोलेस्टेरॉल शरीरासाठी कसं धोकादायक हे जाणून घेऊया. शरीरात जेव्हा LDL कोलेस्ट्रॉलचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहतं तेव्हा ते धमनींच्या भिंतीमध्ये जमा होऊ लागतं. यामुळे रक्त वाहून नेणाऱ्या नळ्या अरुंद आणि कडक बनतात. परिणामी हृदय आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही आणि हा जर जमा झालेला कचरा कधी फुटला तर रक्त गोठल्यामुळे अचानक हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. चिंतेची बाब म्हणजे हे नुकसान वर्षानुवर्षे शरीरात शांतपणे वाढत राहतं आणि याची लक्षणे थेट गंभीर स्थितीतच समोर येतात. म्हणूनच या जर हेल्दी सवयी आपण जर आपल्या शरीराला लावून घेतल्या तर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल आपण कमी करू शकतो आणि या गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. चला तर हे 3 बदल जाणून घेऊया. नियमित व्यायाम, फायबरयुक्त आहार आणि हेल्दी फॅटचा आहार समावेश हेच आहे तर ते 3 बदल. दैनंदिन आहारात फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण वाढवायला हवं. याच्यामध्ये मग आपण ओट्स, मसूर, कडधान्ये, चणे हे याचे उत्तम सोर्स आहेत. नियमित कडधान्ये खाल्ल्याने कोणत्याही आहारातील बदलाशिवाय कोलेस्ट्रॉलमध्ये 5% घट होते. सोयाबीन, टोफू, मसूर आणि इतर कडधान्ये यांसारखी वनस्पतीजन्य प्रथिने आहारात घेतल्यास नक्कीच फायदा होतो. याचबरोबर दुसरा बदल म्हणजे बटरऐवजी ऑलिव्ह ऑइल, बदाम, अक्रोड यांसारखे नट्स आणि सीड्स, बिया यांचा समावेश नक्कीच करावा. जर तुमचे वजन जास्त असेल तर शरीराच्या एकूण वजनात 5 ते 10% घट केली तर हे लो कोलेस्ट्रॉल आहे तर ते 6% कमी होऊ शकतो. याचबरोबर तिसरा बदल म्हणजे नियमित व्यायाम. आठवड्यातून 150 मिनिटे हार्ट रेट वाढेल असा एरोबिक व्यायाम करायला हवाय. याच्यामध्ये आपण पटापट चालणे, जॉगिंग करणे किंवा सायकलिंग करणे. नियमित व्यायाम, फायबरयुक्त आहार आणि हेल्दी फॅटचा आहार समावेश केल्यास हे नक्कीच शक्य आहे. जीवनशैली बदलून सुद्धा कोलेस्ट्रॉल सातत्याने जास्त राहत असेल किंवा रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा किंवा कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुद्धा सुरू करणे गरजेचे आहे. यामुळे अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढलेली आहे. तर हे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आपल्या शरीरातील हृदयविकाराचा धोका अनेक पटीने वाढवतं. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने केवळ औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी आपण जर आपल्या दैनंदिन सवयीमध्ये काही बदल केले तर नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल आहे तर ते नियंत्रित करायला आपल्याला नक्कीच मदत होते. यामुळे आपण या 3 बदल आहेत तर हे महत्त्वाचे 3 बदल आपल्या जीवनामध्ये केले तर औषधांशिवाय सुद्धा आपलं खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि आपल्याला या हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांपासून आपण दूर राहू शकतो. तर तुम्ही सुद्धा हे 3 बदल नक्कीच करा. मला तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नंतर अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.